नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय सुरू आहे. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी अल कायदाशी संबंधित जेमाह इस्लामिया नेटवर्कचे संशयित दहशतवाद्याला बुधवारी ताब्यात घेत जकार्ता इथं अटक केली. एरिस सुमेरसोनो उर्फ झकीर करण याचा संबंध बालीतल्या 2002च्या बॉम्बस्फोटात होता. या 202 परदेशी पर्यटक आणि स्थानिक लोक ठार झाले होते. 2003 मध्ये JW जकार्ता मधल्या मेरिट हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा झरीकरण हा मुख्य संशयित आहे. अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधी सभा आणि सिनेटनं मंगळवारी राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियम मंजूर केलंय. विशेष म्हणजे या विधेयकात अमेरिकेनं भारत चीनमधील LAC चीनकडून भारताविरोधात सुरू असलेल्या आक्रमकतेचा सुद्धा समावेश करण्यात आलाय. $740 बिलियन हे संरक्षण धोरण विधेयक आहे. या संरक्षण धोरण विधेयकात चीनी सरकारकडून LAC जवळ भारताविरोधात सुरू असलेल्या आपल्या सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आलाय. मंगळवारी वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये कोरोना बळींच्या प्रित्यर्थ 300 वेळा बेल वाजवण्यात आली. आतापर्यंत अमेरिकेत 3 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. अर्धा तास सुरू असलेल्या या कार्यक्रमाचं सेंट जोसेफ ऑफ एरिमिथियातून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं. यावेळी कोरोना बळींची नावं सुद्धा लिहिण्यात आली होती. कॅथेड्रलमध्ये होणाऱ्या प्रत्येक दफनविधीच्या वेळी ही 12 टनांची बेल वाजवली जाते. मृतांची संख्या वाढून 4 लाखांवर पोहोचू नये अशी काळजी इथं उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अजूनही अमेरिकेत दररोज 2400 कोरोना बळींची नोंद होतीये, तर संक्रमितांची संख्या 2,15,000वर पोहोचली आहे. प्रतिरोधक लस आली तरी सुद्धा कोरोना बळींचा आकडा एप्रिलपर्यंत 5 लाखांच्याही वर पोहोचण्याची शक्यता युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मधल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या सिनेटमधले अल्पसंख्याक नेते शुक शुमाकर आणि अन्य लोकप्रतिनिधींनी सुद्धा कोरोना प्रतिरोधक लसीच्या वितरणासाठी आणखी निधी आवश्यक असल्याचं म्हटलंय. कोरोना संक्रमण पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकाला लसीच्या वितरणासाठी पैशांची गरज असल्याचं शुमाकर म्हणाले. कॅलिफोर्नियामध्ये लस वितरण सुरू करण्यात आलंय. सॅन फ्रान्सिस्को, साक्रामेंटो या भागातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी लस देण्यात आली. ही लस सुरक्षित असल्याचा विश्वास डॉक्टर अँटोनियो गोमेज यांनी व्यक्त केला. त्यांना मंगळवारी लस देण्यात आली. या आठवड्यात फायझर कंपनीचे 12,500 डोसची क्षमता असलेले अधिक डोस सॅन फ्रान्सिस्कोला पाठवण्यात येणार आहेत. मिशिगनहून फायझर कंपनीच्या लसीचा साठा 145 वितरण केंद्रांवर पोहोचवण्यात येणार आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमण वाढल्यानं त्यावर मात करण्यासाठी आणखी काही उपाययोजना केल्या जात आहेत. जॉर्जियातल्या नॉर्थ साईड हॉस्पिटलमध्ये एक वेगळा कक्ष रुग्णांसाठी तयार केला जातो, ज्यात गंभीर रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बेडची संख्या कमी पडू नये या विचारातून हा निर्णय घेण्यात आला. मिशिगनच्या सर्वात मोठ्या आरोग्य व्यवस्थेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, ज्यात यूमॉर्ट हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्स नर्सेसना लस देण्यात आली. कोरोनाच्या सगळ्याच आव्हानात्मक काळात हे सर्व कोरोना संक्रमितांच्या थेट संपर्कात होते. अत्यंत जोखमीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी मंगळवारी इंडियानातल्या कॅटलन इथल्या बायोलॉजिक्स प्लांटला भेट दिली. मॉडर्ना कंपनी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या लसींचं उत्पादन इथं केलं जात आहे. अनेक कुटुंबांसाठी कोरोना काळ आव्हानात्मक होता असं पेन्स यांनी म्हटलंय. वॉशिंग्टन राज्यातील आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी कोविड-19 ही लस देण्यात सुरुवात झाली. अमेरिकेनं कोरोना विषाणूच्या 10 महिन्यांनंतर ही लस दिली आहे. साथीचा रोग सर्व देशभर फैलावतोय, त्यामुळे लस देताना सगळ्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेणारे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा सुविधांमधील रहिवाशांना प्राधान्य दिलं जात आहे. ज्यांना साथीच्या रोगाचा धोका संभवतो त्या सर्वांना त्वरित रोग प्रतिबंधक उपाय म्हणून प्रयत्न केला जातो. फेडरल नियामकानं दुसऱ्या कोविड-19 लसीचा सकारात्मक आढावा जारी केलाय. त्यामुळे लवकरच देशातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला चालना मिळेल. त्यामुळे शेकडो अन्य अमेरिकन रुग्णालयांनी आता कामगारांना लस देण्याची तयारी दर्शवली आहे. अन्न व औषध प्रशासनानं म्हटलंय की प्राथमिक विश्लेषणामुळे मॉडर्ना आणि राष्ट्रीय आरोग्य संस्था यांनी तयार केलेल्या लसीची प्रभावीता आणि सुरक्षितता याची पुष्टी करण्यात आली आहे आणि ती US सूचनांच्या आधारावर केली जाते. मंगळवारी सकाळी
शिकागो इथं एका सार्वजनिक कार्यक्रमात 5 प्रथम श्रेणीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, ज्यानं कोरोना व्हायरस विरुद्ध लढ्यात महत्त्वाचा टप्पा ओलांडला. अल्पसंख्याक समाजात लस देण्याचं आव्हान लक्षात घेता शहरातील ऑस्टिन समुदायामधील लोरेटो हॉस्पिटलची पहिल्यांदा लस स्थळ म्हणून निवड करण्यात आली. लसीकरणानंतर झालेल्या कार्यक्रमात महापौर लोरी लाइटफूट यांनी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कॅलिफोर्निया इथं लस अधिक दिली जाते, पण इतर राज्य देखील अतिरिक्त लस साठवून ठेवतायत असं गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी दिलेली आहे. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी पहिल्यांदाच राज्यपालांना लॉस एंजेलिसच्या रुग्णालयात ही लस देण्यात आली. सॅक्रामेंटोहून यांनी आणखी लसींचं वितरण मंगळवारी आणि गुरुवारी होणार असल्याची माहिती दिली. आठवड्यात आणखी 3,93,000 लसींचे डोस देण्याची शक्यताही वर्तवली जाते. लॉस एंजेलिसमधील सीडर्स सिनाई वैद्यकीय केंद्रामध्ये मंगळवारी कोविड-19 लस डोसची प्रारंभिक माल वाहतूक झाली. सीडर्स सिनाईच्या निवेदनात म्हटलंय की दक्षिण कॅलिफोर्नियामधील अनेक रुग्ण ही लस घ्यायला तयार आहे. आरोग्य सेवेतील अतिदक्षता विभागात आणि आपत्कालीन विभागातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात आली, असं सीडर्स सिनाई यांनी निवेदनात म्हटलंय. कॅलिफोर्नियात कोरोनाचं संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू करण्यात आलं. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेत फायझर कोरोना व्हायरस लसीचा डोस देण्यात आला. ह्युस्टनच्या 6 रुग्णालयांना लसीच्या साठवणुकीसाठी ज्या पंख्यांची आवश्यकता असते त्याचं वाटप करण्यात आलं, तर टेक्सास मेडिकल सेंटरमधील मेमोरियल हर्मन ऑस्टन या रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये काम करणाऱ्या रॉबर्ट लुस्की नावाच्या परिचारिकेला कोविड-19 विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला. कोविड-19 विरुद्धच्या लसीकरणाला सोमवारपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुरुवात झाली आहे. कोरोनाचं वाढतं संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रचंड लाटेदरम्यान या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. इंटेन्सिव्ह केअर युनिटची नर्स हेलन हिला कॅन्सर परमाउंटेड लॉस एंजेलिस मेडिकल सेंटर इथं फायझर लसीचा पहिला डोस देण्यात आला. दक्षिण कोरियामध्ये मंगळवारी एका दिवसात 1078 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत होती, पण परत एकदा वाढ झाल्यानं चिंता वाढली आहे. आता दक्षिण कोरियात एकूण रुग्णसंख्या 45,442 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा कालावधी आता 39 दिवसांवर आला आहे. साऊलमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. चर्चेस, नर्सिंग होम, कौटुंबिक सोहळे, कार्यालय आणि खासगी शाळांमधून हे संक्रमण वाढत असल्याचं स्पष्ट झालं. फ्रान्समध्ये आता नाईट कर्फ्यू लागू करण्यात येतोय, त्यामुळे रात्री 8 नंतर दुकानांमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये रेंगाळणाऱ्यांना जबरदस्तीनं घरी पाठवलं जात आहे. पॅरिसमध्ये बार्स आणि रेस्टॉरंट अजून सुद्धा बंद आहेत, त्यामुळे इथल्या रस्त्यांवर अजूनही फारशी वर्दळ आणि रहदारी दिसत नाहीये. मात्र ख्रिसमसचं वातावरण आहे आणि लोकांचा मूड आनंदी करण्यासाठी ऑपेरा सिंगर सेन्सेशनल त्याची खिडकी उघडून फ्रेंच आणि इंग्रजी भाषेतील कॅरॉल सादर केल्या. सुदानमध्ये 80,40,000 लसी दिल्या जाणार आहेत, असं सुदानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. आंतरराष्ट्रीय सहाय्यतेमधून या लसी सुदानला पुरवल्या जाणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या 15 कोवॅक्सच्या या लसी येण्याची अपेक्षा असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे जवळपास 20% नागरिकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्यानं ही लस दिली जाईल. सध्या सुदानमध्ये कोरोनाचे 21,600 रुग्ण आहेत. सोमवारी कोलोरॅडोमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ही लस सुरक्षित आहे, संशोधन चाचण्या करून तयार करण्यात आली आहे. लस घेतल्यानं सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोमवारी 20 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. कोलोरॅडो राज्याच्या लॅबमध्ये 975 डोस असलेले बॉक्स आणण्यात आले होते. संरक्षण विभागाचे हंगामी सचिव ख्रिस व्हिलर यांना फायझर कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. संरक्षण विभागाकडून 16 केंद्रांवर सुरू करण्यात आलेल्या वितरण कार्यक्रमाची देखरेख केली जाते. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवेतले कर्मचारी आणि लष्करातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं ही लस दिली जाणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडलेले जो बिडेन यांच्या पदभार स्वीकारण्याबद्दल आम्ही उत्साही नसल्याचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय. अमेरिकेनं इराण विरोधात अनेक कठोर कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प हे एक मारेकरी आणि दहशतवादी असल्याचंही इराणचे राष्ट्राध्यक्ष रुहानी यांनी म्हटलंय.
पाकिस्तानमध्ये बलात्कारासाठीच्या शिक्षेबाबत एक महत्त्वाचा कायदा संमत करण्यात आलाय। बलात्काऱ्यांना नपुसक बनवण्याची शिक्षा आता पाकिस्तानमध्ये मंजूर करण्यात आली आहे। पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अलवी यांनी या बलात्कार विरोधी अध्यादेशावर सही केली आहे। या अंतर्गत बलात्कार केलेल्या नराधमांना औषध देऊन नपुसक बनवण्याची शिक्षा देण्यात येणार आहे। बलात्काराच्या खटल्यांची सुनावणी कोर्टाने जलद गतीने करावी लागणार आहे। देशभरात बलात्काराच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन केले जाणार आहेत। या न्यायालयांना 4 महिन्यात सुनावणी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे। सीरिया युद्धामुळे विस्थापित झालेले अनेक पॅलेस्टिनी निर्वासित आता परतायला सुरुवात झाली आहे। हे सगळे निर्वासित दक्षिण दमास्कमधील यारमॉक कॅम्पमध्ये राहत होते। यारमॉक हे सीरियामधील निर्वासितांचं सर्वात मोठं शिबिर आहे। यात 1,60,000 पॅलेस्टिनी निर्वासित राहत होते। मात्र मायदेशी परतणाऱ्या निर्वासितांना त्यांची घराच्या मालकी हक्काची कागदपत्राचे पुरावे सादर करायला सांगण्यात आले। ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये ज्या कंपन्या नवीन नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना भरभक्कम दंड ठोठावला जाणार आहे। प्रतिस्पर्धी कंपनीशी नीट न वागल्यास किंवा त्यांच्या हक्कांचं संरक्षण न केल्यास ही शिक्षा होणार आहे। या अंतर्गत काही डिजिटल निर्बंध घालण्यात आले। युरोपियन युनियन आणि ब्रिटन या दोघांनीही ही नवी डिजिटल नियमावली जाहीर केली आहे। यात बड्या टेक्नॉलॉजिकल कंपन्यांचा समावेश आहे। सोमालियानं केनियासोबतचे राजनैतिक संबंध तोडत असल्याचं जाहीर केलंय। सोमालियालँडमधील फुटून निघालेल्या प्रदेशावरून सोमालियानं हे संबंध तोडत असल्याचं जाहीर केलंय। मात्र देशाची एकता, सार्वभौमत्व, स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी हे संबंध तोडत असल्याचं सोमालियानं म्हटलंय। 1991 मध्ये सोमालियालँड सोमालियामधून फुटून बाहेर निघाला, त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। आंतरराष्ट्रीय पाठिंबा नसतानाही सोमालियालँडनं स्वतःचं सरकार बनवलं, तसंच स्वतःची चलन व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था निर्माण। नायजेरियाच्या सरकारी माध्यमिक शाळेतून जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं अपहरण केलेल्या अपहरणकर्त्याने त्यांना सोडण्याची मागणी सरकारकडे केली आहे। शुक्रवारी रात्री या शाळेवर हल्ला झाला होता, तेव्हापासून या शाळेतील 300 मुलं बेपत्ता आहेत। कॅटसिना भागातली ही घटना आहे। नायजेरियाचे पोलीस, हवाई दल आणि लष्करानं संयुक्त बचाव मोहीम राबवली आहे। शाळेवर हल्ला झाला तेव्हा जवळपास 300 मुलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। नायजेरियात अपहरण केलेल्या 330 मुलांचा 4 दिवसानंतरही पत्ता लागलेला नाहीये। कांकराच्या गव्हर्नमेंट सायन्स सेकंडरी स्कूलमधून या मुलांचं अपहरण करण्यात आलं। बोको हराम या संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारली आहे। मुलं बेपत्ता असल्यानं पालक हवालदिल झालेत। मात्र बोको हराम आणि अन्य संघटनांबरोबर चर्चा सुरू असल्याचं कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाहीये। नायजेरियात 330 मुलांचं अपहरण झाल्यानंतर नागरिकांनी अत्यंत संतप्तपणे सरकारविरोधात प्रतिक्रिया दिल्यात। सध्या देशात प्रचंड असुरक्षितता आहे, त्यामुळे प्रत्येकाला भीती वाटते असं सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। बोको हरामचा नेता अबू बकर यानं फोनवरून आपण जबाबदारी घेत असल्याचं सांगितल्याचं द डेली नायजेरियननं म्हटलंय, पण याला अधिकृत कुठलाही दुजोरा मिळालेला नाहीये। शनिवारी रात्री नायजेरियन पोलीस, हवाई दल आणि लष्कराच्या वतीनं संयुक्त मोहीम राबवण्यात आली। यामागे जर बोको हराम असल्याचं स्पष्ट झालं तर याचा अर्थ नायजेरियात नवीन धार्मिक जहालमतवादाचा उदय होत असल्याचं मानलं जातं। कोविड-19चे सर्व नियम पाळून नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडण्यात आलेत। मार्च महिन्यापासून नेपाळमधलं हे पशुपतीनाथाचं मंदिर बंद करण्यात आलं होतं। आता हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। विशेष म्हणजे पूजा, मंत्रोच्चारण आणि अन्य धार्मिक विधी पहाटे करण्यात आले। नेपाळमधलं पशुपतीनाथ हे हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे। फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DC मधील चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलमधील मुलांच्या चेहऱ्यावर ख्रिसमस निमित्तानं हसू फुलवलं। मेलेनिया यांनी या मुलांसाठी पुस्तक वाचन केलं आणि त्यांच्याबरोबर खेळही खेळला। अमेरिकेचे अध्यक्ष इथं दरवर्षी भेट देतात, असं अनेक वर्षांची परंपरा आहे। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूया जगाच्या पाठीवरील इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। ब्रिटनच्या लंडनमध्ये संचारबंदी लागू होण्याच्या पूर्वीमध्ये पब, रेस्टॉरंट आणि थिएटरमध्ये लोकांनी मंगळवारी प्रचंड गर्दी केली। कोरोना व्हायरस निर्बंधाच्या अनुषंगानं लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमधील शहरातील बंदराजवळील एका औद्योगिक जागेवर लागलेल्या आगीला विझवण्यासाठी अग्निशमक दलानं शर्थीचे प्रयत्न केले।
रिसायकलिंग प्लांटला आग लागल्याने शहरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलानं 12 गाड्या तिथं तैनात करत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित केलं। पोलिसांनी या परिसरात आता जायला बंदी घातली आहे। रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे चमत्कारिक अशा आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत, याचा हवाला इथं कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांना अनुभव आला असल्याचं अमेरिकेनं त्याच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय। मंगळवारी क्युबाच्या शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळून लावला। दरम्यान रेडिओमधून येणाऱ्या लहरी आरोग्यावर परिणाम करतात हे गृहीतक आहे, ते सिद्ध झालेलं सत्य नाही, असं अकादमीचे अध्यक्ष लुईस व्हिक्झिक यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान पत्रकार परिषदेत क्युबाच्या तज्ज्ञांनी ही आशा व्यक्त केली आहे की अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बिडेन यांची टीम आरोग्याच्या चमत्कारिक समस्यांमागचं गूढ नक्की उघडेल। अँड्स आणि अमेझॉनच्या दुर्गम पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या एकमेव रेल्वे मार्गावर आंदोलन झाल्यानं तो बंद झालाय। त्यामुळे पेरूनं माचू पिचूचं प्रवेशद्वार बंद केलंय। सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री अलेजांड्रो नेरा यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय। तसंच पर्यटन उद्योग जगतातल्यांशी सुद्धा संवाद सुरू आहे। अपेक्षा आहे की लवकरच काही अटींसह रेल्वे मार्ग आणि माचू पिचूतला प्रवेश सुरू होईल। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे माचू पिचूतला पर्यटन व्यवसाय गेली 8 महिने बंद होता। तो सध्या नोव्हेंबरपर्यंत सुरू झाला होता। पेरूमधलं पर्यटन जवळपास ठप्प आहे। आता पुढे पेरूतले काही पर्यटन स्थळं सुरू होत आहेत अशी आशा असतानाच हे आंदोलन। इराकमधील ब्रिटिश राजदूत स्टीफन हिकी यांनी मंगळवारी नजफला भेट दिली। देशाचा इराकला पाठिंबा असल्याचं सांगितलं। अल रफीदाईन सेंटर फॉर डायलॉगच्या निमंत्रणावरून हिकी यांनी पवित्र भूमी नदाफमध्ये ब्रिटन आणि इराकच्या संबंधाविषयी व्याख्यान दिलं। या भेटीदरम्यान दोन्ही देशातले संबंध कसे वाढवता येतील याविषयीच्या मार्गावर चर्चा झाली आणि पुढच्या वर्षी जूनमध्ये निवडणुका घेण्याकरता इराकला आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं गेलं। एका कॉन्फरन्सच्या दरम्यान बोलताना हिकी असंही म्हणाले की त्यांना खात्री आहे की या निवडणुकीसाठी इराकला संयुक्त राष्ट्रामार्फत सुद्धा आर्थिक पाठबळ मिळेल। अमेरिकेच्या तटरक्षक दलानं वॉशिंग्टनच्या समुद्र किनाऱ्यापासून 135 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवाहू जहाजातून हाताला गंभीर दुखापत झालेल्या एका एअरलिफ्ट करत वेळीच उपचार मिळवून दिले आणि त्याला जीवदान दिले। ॲस्टोरियाच्या ओरेगॉनहून MH-60 जयहॉक हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्या जखमीला वाचवण्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाला यश आलं। गिनियाचे राष्ट्राध्यक्ष अल्फा कोंडे यांनी मंगळवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली। गिनियावासियांच्या सेवा करणं, भ्रष्टाचाराला आळा घालण्याविषयी पावलं उचलताना सरकार चालवण्याचा एक आदर्श घालून देणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं। विभाजनाचा दुखरा भूतकाळ विसरा आणि एकतेच्या दिशेनं पुढे वाटचाल करूया असं गिनियावासियांना कोंडे यांनी आवाहन केलंय। आफ्रिकन राष्ट्रप्रमुख उपस्थित असलेल्या एका समारंभात 82 वर्षांचे कोंडे बोलत होते। गिनियाच्या निवडणूक आयोगानं घोषित केलंय की कोंडे ही निवडणूक 59% मतं मिळवून जिंकलेत, पण त्यांचे प्रतिस्पर्धी सेल्यू डॅलेन यांनी हा दावा फेटाळलेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन परिवहन विभागाचे प्रमुख म्हणून दक्षिण बेंड इंडियानाचे महापौर पीट बट्टीगिगी यांची निवड करतील अशी शक्यता आहे। निवड प्रक्रियेशी संबंधित तिघांची नावं उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली गेली आहे। 38 वर्षांचे बुटिगी हे डेमोक्रॅटिक अध्यक्षपदासाठी बायडेन यांचे प्रतिस्पर्धी होते। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ब्रेकआउट स्टार राहिलेल्या आणि बर्नी सँडर्ससह सत्ताधारी गटातला पहिला विजय मिळवला आहे, पण अचानक आपली विरोधाची तलवार मॅन करत बुटिगी यांनी बायडेन यांना पाठिंबा दर्शवला। सेंट लॉरेंटनं महिलांसाठी 2021च्या उन्हाळी कपड्यांचं प्रदर्शन भरवलं। आकर्षक मॉडेलसह हे कपडे लॉन्च करण्यात आले। कोरोना व्हायरस साथीचा महारोग सर्व देशभर पसरलेला असताना या आजारामुळे यंदाचं जागतिक फॅशन वीक बंद ठेवण्यात आले। नुकतंच नातली या लघुपटात जागतिक फॅशन वीकच्या सादरीकरणाचं प्रकाशन करण्यात आलं। त्यानंतर असं लक्षात आलं की शूटचं ठिकाण अल्जेरियाच्या काही भागांमध्ये झालं असून तिथं संस्थापक एवेस सेंट लॉरेन्स मोठा झाला होता। जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ रद्द किंवा उशिरा करावा असा कौल 2/3 अधिक लोकांनी दिलाय। कोरोना काळात ऑलिम्पिक भरवल्यास संसर्ग वाढेल, त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द करा असा कौल 2/3 पेक्षा जास्त लोकांनी दिलाय। लॉकडाऊनच्या काळात निसर्गाचं सौंदर्य चांगलंच खुलून येते। व्हेनिसमधील कालव्याचं पाणी इतकं स्वच्छ झालंय
की आता आतमधील मासे सुद्धा स्पष्टपणे दिसू लागलेत. तर दुसरीकडे नॉर्थ वेल्समध्ये बकऱ्यांचा समूह रिकाम्या रस्त्यावरून फिरताना पाहायला मिळतो. तर शिकागोत शेड अक्वेरियममधील पेंग्विन जोडीला पर्यटकांसाठी दरवाजे बंद केल्यानं ते ॲक्वेरियम सुविधेभोवती फिरण्यासाठी सोडण्यात आले आहेत. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर जगाच्या पाठीवरील या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.